सातारा पुणे महामार्गावर शिरवळ येथे मध्यरात्री भीषण अपघात झाला असून कार डिवायडरला धडकून पलटी झाल्यानंतर विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जाऊन आयशर ट्रकला धडकली। या अपघातात मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातील 4 युवकांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झालेले आहेत। आज पहाटे 1:15च्या सुमारास NH 48 वरील सातारा पुणे लेनवर शिरवळ येथील हॉटेल शिवालय समोर हा अपघात झालेला आहे। पुण्याहून साताराच्या दिशेने जाणाऱ्या टाटा नेक्सॉन कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार डिवायडरला धडकली आणि पलटी झाली। त्यानंतर कार विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जाऊन आयशर ट्रकला धडकली। या भीषण अपघातात वेदांत अर्जुन वारिंगे, सोनलिंग धर्मेंद्र ठाकूर, आदित्य बाळासाहेब गरुड आणि निखिल बाळू राऊत या 4 युवकांचा मृत्यू झाला। मृतांपैकी 3 जण कामशेत मावळ परिसरातील तर 1 जण तळेगाव दाभाडे येथील आहेत। तर दीक्षित दयानंद पुजारी आणि मयूर हनुमंत शिंदे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। अपघाताची माहिती मिळताच सारोळा महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे। या प्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्याकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी ST पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97 071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।